आज या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलची भारतीय ग्रामीण खेळ महासंघ जो केंद्रीय क्रीडा मंत्री याच्या अखत्यारीत असा हा भारतीय क्रीडा संघाशी निगडीत असा हा एक असोसिएशन किंवा संघटनेचं काम या ठिकाणी पाहणारे सन्माननीय आंड्रो गजभिव, त्याचबरोबर विशाल भराटे, त्याचबरोबर जितेंद्र परदेशी आणि हा भारतीय ग्रामीण खेळ महासंघ याची जी आयोजन समिती आहे त्याचे सचिव सन्माननीय सिंहन राजू थापाजी आणि त्यांचे हे सर्व मित्र या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी मीडिया हा जो आहे भारतीय मीडिया तर तो जास्त म्हणजे क्रीडा संदर्भात जास्त प्रबोधन त्याचं झालेलं नाही. क्रीडा संदर्भात बऱ्याच अफवा पसरवणं ह्या गोष्टी ह्या मीडियाकडून घडल्या जातात. प्रत्यक्ष मीडिया ही संघटना आणि ह्या संदर्भात त्यांचं परमिशन किंवा ह्या संदर्भात कशा आयोजन केलं जातं किंवा त्यात इव्हन अडचणीसुद्धा काय आहेत ह्या संदर्भात आपण या ठिकाणी सिंहन राजू थापा सर यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलत आहोत. नमस्ते सर. नमस्कार सर. सर अभी आपने जो आता जे तुम्ही स्पर्धा घेतल्या भारतीय खेळ महासंघाच्या वतीने तर त्या संदर्भात कशा स्पर्धा झाल्या त्या संदर्भात प्रथम सांगा. सर्वात प्रथम आपण येऊन ह्या स्पोर्ट्स संदर्भात चर्चा केली त्याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो. आणि प्रथमच महाराष्ट्रात ग्रामीण स्तरावर स्पर्धा घेतल्या असताना 16 ते 17 खेळातील संपूर्ण 20 जिल्ह्यातील 1000 ते 1200 खेळाडू आणि पंच परीक्षक यांनी स्पर्धेत समावेश घेऊन या स्पर्धा अत्यंत भव्य थाटामाटात आणि भव्य प्रतिसादात संपन्न झाल्या. तरी त्यामुळं सर्व संयोजकांच्या वतीने सर्व खेळाडू आणि यांचे आम्ही आभार व्यक्त केले आहे. आणि या स्पर्धेचा मुख्य उद्देश असा आहे की सर ग्रामीण स्तरावर कोणी जाऊन कोणताही खेळ प्रचार व प्रसार करण्याकरिता कोणीही पुढाकार घेत नसतं. तर आज ऑलिम्पिक असू द्या किंवा स्कूल गेम फेडरेशन स्पर्धा असू द्या या मर्यादित असतात. आज भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या वतीने फक्त शाळेतील विद्यार्थी जे शाळेमध्ये शिकतात त्यांच्यासाठी स्पर्धा घडविल्या जातात. आणि त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीनं फक्त संलग्नित संघटना आणि ऑलिम्पिक स्पर्धा ह्या 5-5 वर्षांनी होत असतात. परंतु त्याचा संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण स्तरावर खेळाडूंना त्याचा कोणताही फायदा होत नसतो. त्याकरिता भारतीय खेळ महासंघ जे जागतिक खेळ महासंघ ग्रामीणच्या संस्थेशी निगडीत असून आज त्याचं 4थ्या वर्षी चौथ्या राष्ट्रीय ग्रामीण खेळ महासंघाचं आयोजन दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर रोजी कानेफाटा येथे त्या स्पर्धेचं संयोजन पुण्यात प्रथमच होत आहे. त्यामध्ये विविध 16 प्रकारचे खेळ संपन्न होत असून त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील खेळाडूसह संपूर्ण भारतातील 26 राज्य त्याच्यामध्ये समावेश घेत आहे. त्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील आणि उत्कृष्ट खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू आणि त्याचप्रमाणे पुरस्कार विजेते खेळाडू समावेश होत असून त्या स्पर्धेत संपूर्ण सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्य करणारे लोकांचा आम्हाला अत्यंत भव्य असा प्रतिसाद भेटत आहे. आणि याचा उद्देश चांगला असल्यामुळं ग्रामीण स्तरावर त्या संपूर्ण स्पर्धेला अत्यंत भव्य असा आम्हाला सहकार्य आणि प्रतिसाद लाभला आहे. सर तुम्ही आता जी स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये बरंच कॉन्ट्रावर्सरी अशा पद्धतीने जे माझ्यासमोर एक वृत्तपत्राचं कात्रण या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की ही जी स्पर्धा आहे तर त्याच्या बाबतीत अधिकृतरित्या ह्या घेण्यासंदर्भात अशा बऱ्याच गोष्टीबद्दल ओहापोह ह्या संघटनेनी किंवा ह्या पेपरनी केलेलं आहे. तर ह्या संदर्भात जनरली भारताच्या लेवलला भारत हा खेळाच्या संदर्भात इतका मागासलेला आहे की त्यांनी कमीत कमी 150 मेडल घेण्याची पात्रता असताना सुद्धा 5-6 मेडलवरती भारताला ते समाधान मानावं लागते.
आणि अशा वेळेला खेळाचे अनेक प्रकार घेणं गरजेचं आहे, रुटीन त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि असं करत असताना ह्याच्यावरची कॉन्ट्रोवर्सरी घेतली जात आहे, मीडिया त्याच्यामध्ये सहभागी होते. तर ह्या संदर्भात तुमचं काय मत आहे? सर, सर्वात जास्त असं खेदाची बाब आहे की आम्हाला कोणत्याही संघटनेने, अधिकृत संघटना असो किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने, यांनी आम्हाला या स्पर्धेसंदर्भात कोणतीही विचारपूस किंवा या स्पर्धा कशा पद्धतीत होत आहे, ह्याचं तुमचं काय आयोजन आहे किंवा या स्पर्धेला आपल्याला कोणाची मान्यता आहे, ह्याचं कोणीही आम्हाला काही विचारपूस न करता औरंगाबाद येथील महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांनी खो खो संघटनेने त्या सर्वप्रथम आमच्या स्पर्धा ह्या अनधिकृत असे त्यांनी पेपरामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केले. त्यावेळेला त्या पत्रकारांना मी संपर्क करून त्यांना असे कळविले की सर, आमच्या स्पर्धा ह्या ग्रामीण स्तराच्या असल्यामुळं महाराष्ट्र ऑलिम्पिक किंवा अधिकृत संघटना ही सर फक्त शहर पातळीवर काम करते. त्यांना जर ग्रामीण स्तरावर जाऊन काम करायचं असेल आणि हे त्याच्यासाठी त्यांचा पुढाकार नसतो, परंतु महाराष्ट्र ग्रामीण खेळ संघ किंवा भारतीय ग्रामीण खेळ संघ ही अहोरात्र ग्रामीण भागातच जाऊन हा खेळ प्रसार करत असते. त्याच्यामध्ये एक खेळ नसून 58 खेळाचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि त्याचा डेफिनेटली येणाऱ्या ऑलिम्पिक्स असू द्या किंवा पुढं भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धा होतील त्याच्यामध्ये आमच्या संस्थेतर्फे घडविलेला खेळाडू तर त्यांना त्या टेक्निकल असू द्या किंवा स्पर्धेमध्ये त्याला जो प्रतिसाद पाहिजे किंवा त्याची ती पूर्वतयारी पाहिजे ती आम्ही करून देऊन, उलट आम्ही एक तऱ्हेने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन असू द्या किंवा संलग्नित किंवा अधिकृत संघटना असू द्या त्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक सहकार्यच करू आणि ह्याच्या पुढेही या ग्रामीण खेळाच्या स्पर्धेला संपूर्ण भारतातील किंवा महाराष्ट्रातील अधिकृत संघटना असू द्या किंवा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन असू द्या त्यांचं सहकार्य लाभलं पाहिजे. आणि हे असं आम्ही निवेदन आमच्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना आम्ही समक्ष जाऊन भेटून आम्ही आमचं निवेदन सर्व संघटनेच्या वतीने देणार होतो आणि त्यांच्याकडून आम्हाला एक चांगलं त्यांचा आशीर्वाद आणि एक मार्गदर्शनच मिळेल अशी अपेक्षा आणि आम्ही सर्व सहयोगाच्या वतीने केलेले आहे. निश्चितच या ठिकाणी तुम्ही भारतीय खेळ विकासाला तुम्ही असं अनन्यसाधारण तुम्ही असं काम करत आहात. तर ह्यामध्ये तुम्हाला सहकार्य म्हणजे जे आर्थिक मदत म्हणा, इतर टेक्निकल मदत म्हणा, ह्याची गरज असताना अशा अडचणींना सामोरं जावं लागलं आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याचा कोणत्याही प्रकारे तुमच्या स्पर्धेवरती नुकसान होऊ न देता ह्या अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि राष्ट्रीय स्पर्धा घेण्याकडे तुम्ही आता जे उडी मारलेली आहे, छलांग मारलेली आहे, त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलतर्फे आपलं हार्दिक आभार या ठिकाणी मी मानतो. आणि आपण या ठिकाणी आलात, वेळ दिलात त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलतर्फे आभार मानून आपलं धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.